बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आदित्य ठाकरे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्ष नेते करावे याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदारांचं मत आहे, तर भास्कर जाधव यांच्या नावाला पक्षातूनच विरोध होत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरे यांच्या रूपाने एक तरुण विरोधी पक्ष नेता राज्याला मिळू शकतो आणि त्याचा फायदा पक्षालाही होऊ शकतो। विरोधी पक्ष नेते पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाचं पत्र दिल्यास विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेऊ शकतात आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या नावाला कोणतीही अडचण येणार नाही असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे। मात्र भास्कर जाधव हे मागील काही दिवसांपासून पक्षाच्या विरोधात वक्तव्य करतात, तसंच ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। यामुळेच त्यांच्या नावाला विरोध होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे एकंदरीतच विरोधी पक्षनेते पद आता आदित्य ठाकरे यांच्याकडे जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर भास्कर जाधव जे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती, ते पक्षाविरोधात वक्तव्य करत होते। आता त्यातच भास्कर जाधवांच्या नावाला आपल्याच पक्षातून सध्या विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय। तर एकीकडे आदित्य ठाकरे हे तरुण नेतृत्व असल्यानं त्यांच्या विरोधी पक्ष नेते पदाच्या निवडीबाबत कुठल्याही अडचणी येणार नाही। त्याचबरोबर महाराष्ट्राला एक तरुण विरोधी पक्ष नेतेचं नेतृत्व मिळेल असं आता पक्षातून सूर ऐकू येऊ लागलाय। त्यामुळे एकंदरीतच आता आदित्य ठाकरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याकडे संपूर्ण राज्याचं सध्या लक्ष लागलंय। तर 4 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय आणि यातच आता विरोधी पक्ष नेते पद नेमकं कुणाकडे जाणार, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते कोण होणार याची चर्चा सकाळपासूनच जोर धरू लागली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून। चेतन, आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्ष नेते करावे असा सूर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून ऐकू येऊ लागलाय, काय अधिक माहिती? अंकिता, पाहायचं झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर 5 डिसेंबर या दिवसापासूनच खरं तर ज्या दिवशी शपथविधी या नवीन सरकारचा झाला त्याच दिवशीपासून विरोधी पक्षनेता कोण असणार याबाबतची चर्चा जी आहे ती संबंध महाराष्ट्रामध्ये खरं तर रंगू लागली होती आणि काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, या तिन्ही पक्षांमध्ये आपण पाहिलं तर एक विरोधी पक्षनेत्या पदासाठी चुरस जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती। मात्र शिवसेनेचे जास्त आमदार असल्याने खरं तर हे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाईल अशी चर्चा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली आणि या शिवसेना या पक्षामध्ये खरं तर पाहायचं झालं तर भास्कर जाधव यांचं वजन कुठेतरी विरोधी पक्षनेता पदासाठी आपण पाहिलं तर चर्चेचं नाव जे आहे ते भास्कर जाधवांचं होतं। मात्र भास्कर जाधव यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या वक्तव्यांबाबत असतील किंवा त्यांचं एकनाथ शिंदे यांच्या सोबतचं आपण पाहिलं तर काही कनेक्शन आहे का, त्यांची चर्चा झाली आहे का, त्यांच्या भेटीगाठी झाली आहेत का, अशा चर्चा ज्या आहेत त्या देखील राजकीय वर्तुळामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। आणि त्याचमुळे खरं तर शिवसेनेचे जे आमदार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्याकडून कुठेतरी भास्कर जाधव यांच्या नावाला जी आहे ती नापसंती मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काल मातोश्री या ठिकाणी एक बैठक जी आहे ती शिवसेनेच्या आमदारांची पार पडली आणि या बैठकीनंतर खरं तर या संपूर्ण चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्या होत्या आणि कुठेतरी आदित्य ठाकरे यांना हे संपूर्ण विरोधी पक्षनेते पद जे आहे ते देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती कुठेतरी शिवसेनेच्या आमदारांनी केली असल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्याकडे सूत्रांच्या मार्फत जी आहे ती मिळते आहे। आणि आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांच्या रूपामध्ये राज्याला एक नवीन तरुण विरोधी पक्षनेता मिळेल आणि त्याचसोबत पाहायचं झालं तर आदित्य ठाकरे हे जे आहेत यांना कॅबिनेट मंत्रीमध्ये आपण पाहिलं तर त्यांचा अनुभव देखील आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी त्यांना विरोधी पक्षनेता पद मिळावं यासाठी देखील कुठेतरी आता शिवसेनेतले आमदार जे आहेत ते देखील अग्रेसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अंकिता, निश्चित चेतन, त्यामुळे एकंदरीतच आता भास्कर जाधवांच्या नावाला आपल्याच पक्षातून विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र विरोधी पक्ष नेते पदाबाबतचं पत्र साधारण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कधीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना दिलं जाऊ शकतं आणि या संदर्भात आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची चिन्ह आहेत का?
अंकिता, खरं पाहायचं झालं तर अगदी काही दिवसांवर म्हणजे 3 मार्चला आपण पाहिलं तर अर्थसंकल्पाचं अधिवेशन जे आहे ते सुरू होणार आहे आणि या अधिवेशनापूर्वी या राज्याला म्हणजे महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता मिळावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे आणि आपण पाहायचं झालं तर या संदर्भातलं पत्र जे आहे ते देखील कुठेतरी आता जे विधानसभा अध्यक्ष आहेत यांच्याकडे दिलं जाऊ शकतं अशी माहिती जी आहे ती देखील समोर येते आहे. मात्र या संदर्भातलं जे अधिकृत पत्र जे आहे आदित्य ठाकरे यांच्या नावाचं विरोधी पक्षनेता म्हणून हे पत्र नेमकं कधी विधानसभा अध्यक्षांना मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते 3 तारखेला येऊन ठेपलेलं आहे आणि त्यापूर्वी कुठेतरी विरोधी पक्षनेता जर राज्याला मिळाला तर आपण पाहायचं झालं तर कुठेतरी हे संपूर्ण चित्र जे आहे आणि विरोधी पक्ष जो आपण पाहतो आहे कुठेतरी कमकुवत असल्याचं म्हटलं जात आहे. तो देखील विरोधी पक्ष जो आहे तो एका वेगळ्या भूमिकेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आता विरोधी पक्षनेते पदावरती कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.